संशयितांना 26 मे पर्यंत कोठडी. मनमाड. रविवारी रात्री मनमाड शहरात आठवडे बाजार परिसरात झालेल्या सुदर्शन चव्हाण या तरुणाच्या खून प्रकरणी मनमाड पोलिसांनी 6 संशयितांना अटक केली असून त्यातील 4 जणांना मंगळवारी मनमाड न्यायालयात उभे केले असता 26 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. येथील रहिवासी व नवी मुंबई येथे बाउन्सर म्हणून काम करत असलेल्या सुदर्शन चव्हाणचा पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी अविनाश बागडे, निलेश बागडे, तुषार गायकवाड, क्षितिज बहोत यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी विजय करे यांनी दिली. याशिवाय साहिल गायकवाड, सिद्धेश उर्फ गणेश शेडके या अटकेत असलेल्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. 6 महिन्यांपासून धुसफूस दरम्यान मयत सुदर्शन व संशयित अविनाश व निलेश बगाडे यांच्यात गेल्या 6 महिन्यांपासून वाद सुरू होते. 4 महिन्यांपूर्वी देखील सुदर्शनच्या वडिलांसोबत संशयितांचा वाद झाला असल्याचे पोलीस निरीक्षक करे यांनी सांगितले. सुदर्शन त्याच्या साखरपुड्यासाठी मनमाड येथे आला असता जुन्या रागातून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. बघा, जे हत्या घडल्यानंतर फक्त 5 मिनिटाच्या आत आमचे जे पोलीस आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्याला तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलवून उपचाराकरता दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी दाखल होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती धारदार शस्त्राने वार केल्यामुळं त्याचा रक्तस्राव झालेला असावा. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित करण्यात आलेले. त्यानंतर आम्ही सर्व जे काही पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, त्यांना स्टाफ यांना सर्वांना फील्डवर घेऊन त्याच्या माननीय वरिष्ठांच्या आदेशाने हे माननीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ साहेब आणि आमचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी सर सर्वांना कळवलं. त्यांच्याकडनं LCB पथकाची मदत, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनची मदत आणि जे काही इनपुट मिळत गेलं त्यामुळं नेमका कोणी त्याच्यावर हल्ला केला होता, कोणत्या कारणासाठी केला होता, हल्ला करणारे किती होते याबाबत काही एक माहिती नसताना तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासोबतच तपासाची चक्र माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्री दत्ता शिंदे असं आम्ही एकत्रित टीमनं काम करून सकाळ पावेतो यातील जे काय मुख्य 2 आरोपी होते ते आणि त्यांच्यासोबत मिळालेले इतर काही संशयित यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्याची उत्तरे तपासणी, त्यानंतर त्याच्या पुढे अंत्यविधी करता त्याच्या प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यानंतर पुढची जी काय आहे इंट्रोगेशन आणि त्याची कारवाई करण्यात आली. त्यावरून मुख्य 2 आरोपी आणि त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे असे 2 जण यांना काल अटक करण्यात आली. आज मान्य न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांची पोलीस कस्टडी रिमांड ही 26 तारखेपर्यंत मिळालेली आहे. त्यानंतर आज नातेवाईकांचे स्टेटमेंट घेऊन इतरही काही जे संशयित होते आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांना आसरा दिलेल्याचं, मदत केलेल्याचं निष्पन्न झाल्यावरून BNS 249B या कलमान्वये वाढ करून इतर 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. असे एकूण टोटल 6 आरोपी अटक. त्यांना जे नंतरचे 2 अटक करण्यात आले त्यांना मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड कमी उद्या रोजी हजर करण्यात येईल. हे जे यातील मयत आणि जे मारणारे आरोपी आहेत हे एकाच समाजाचे. त्यांच्यामध्ये पाठीमागील 6 महिन्यापासून 2-3 वेळा किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या, पण ते आपसात मिटवलं जात होतं. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला कोणत्या प्रकारचं रिपोर्टिंग केलेलं नव्हतं. कालची घडलेली जी घटना आहे ती मागच्या जे वैमनस्य होतं त्यांचं, मागील भांडणाचा राग होता त्याच्यातून घडलेली आहे.